हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद भागवत कथा स्कंद पहिला आणि पुष्प आज आपल्याला जे बघायचं आहे त्याच्यामध्ये अंतर्गत अध्ययन जे आहे किंवा जे अध्याय आहे ते अध्याय आपल्याला 15पर्यंतचे बघायचे आहेत. त्यामध्ये आजचा जो सुरुवातीचा भाग आहे तो म्हणजे विदुराचे हस्तिनापुरामध्ये परतणे. विदुर हे नेमके कोण आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हे विदुर हे दासीपुत्र आहे आणि व्यासांपासून निर्मिती यांची झाली आहे. अत्यंत विद्वान आणि भगवंताला मानणारे असे आहे. या कौरव पांडवांच्या युद्धापूर्वी विदुर तीर्थयात्रेस गेले होते. यात्रेत त्यांनी या उद्धवाची भेट घेतली आहे. तेव्हा उद्धवाने विदुराला मैत्रेय मुनींचा अनुग्रह घेण्यासाठी सांगितले. त्यावेळेस विदुरांनी मैत्रेय मुनींची कृपादृष्टी संपादन करून घेतली आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला आहे. भगवंताच्या बऱ्याचशा गोष्टी या विदुराने त्या मैत्रेय मुनींकडनं ऐकून घेतल्या आणि श्रीकृष्णाचे जीवनचरित्र याच्यामध्ये आपल्याला कोणती प्रेरणा प्राप्त होऊ शकेल या सर्व गोष्टींचा विचार करून ऋषींनी देखील या विदुराला त्याच्या आत्मशक्तीसाठी आणि त्याच्या मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणाऱ्या बऱ्याचशा काही गोष्टी आहे ते या मैत्रेय मुनींनी या विदुराला सांगितलेले आहे. आणि विशेष म्हणजे असे की या विदुराने या सर्व गोष्टी प्रेमाने ऐकून आणि त्याचा अनुभव घेऊन त्या आपल्या आत्मसात केलेल्या आहे. तेथील ज्ञानसाधना पूर्ण करून विदुर हस्तिनापुरामध्ये येथे परत आले. त्यावेळी युधिष्ठिर राज्य करीत होते. युधिष्ठिराने विदुराचे अत्यंत भावपूर्वक स्वागत केले. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती इत्यादी सर्वांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना मोठा आनंद झाला आहे. विदुराचे वास्तव्य जरी राजवाड्यात होते तरी ते सर्व भोग अलिप्तपणे बाजूला भोगत होते. म्हणजे त्या स्थानापासून व्यतिरिक्त असणारं जे स्थान आहे त्या ठिकाणी भोग प्राप्त करत होते. थोड्याच काळामध्ये विदुराच्या लक्षात आले की धृतराष्ट्र आणि गांधारी हे राजवैभवामध्ये, राजसुखामध्ये, राजसुखाच्या भोगामध्ये अत्यंत आसक्त झालेले आहे आणि त्याच्या आहारी गेलेले आहे. साऱ्या पुत्रांचा नाश झाला, मात्र संसार भोग आणि या राजभोगामध्ये ते अडकून गेलेले आहे. विदुरांना त्याचे फार वाईट वाटले आणि एकदा पाहून ते धृतराष्ट्राला म्हणाले, राजन, सर्व प्राणी मात्रांना भयंकर वाटणारा काळ तुझ्या समीप येत आहे तरी तुला समजत नाही आहे. तू या महामायेच्या, या महामोहाचा त्याग करून परमात्माची साधना, परमेश्वराची भक्ती करण्यासाठी लवकर राजवाड्यातून बाहेर पड. नुसता संसारच नव्हे तर शरीरसुद्धा नाशवंत आहे हे तू जाणून घे. तुझे आता इथे काय उरले आहे? आणि हा भीष्म हा सुद्धा गेला. दुर्योधनाधिक सर्व पुत्रही गेले, आप्त मित्रही मारले गेले आहेत. तू स्वतः वार्धक्याच्या जीवनामध्ये जर्जर झालेला आहेस. भीम तुझा पावलोपावली पाण उतारा करतो. अगदी कुत्र्यासारखा तुझ्याबरोबर वागतो आहे. एवढे असूनही तू तेथे अन्नाच्या गोळ्याचा स्वीकार करतोय याचं मला विशेष वाटतं आहे. आणि का करतोस हे सर्व? धृतराष्ट्रा, यावरून हेच सिद्ध होते की प्राणीमात्रांच्या जगण्याची इच्छा कितपत प्रबळ असते. अरे, भीमाच्या लहानपणी ज्या भीमावर तू विषप्रयोग केलास, ज्या पांडवांना तू लाक्षागृही जाण्याचा प्रयत्न केलास, ज्यांच्या पत्नीला तू भर दरबारामध्ये अपमानित केलंस, त्याचे राज्य व धन लुटून कपटाने त्यांना त्या गोष्टीला हरण करून त्यांना तू वनवासात पाठवलं. त्यांनी तुझ्या पुढे टाकलेल्या अन्नावर जगण्याचा तुला कोणत्याही प्रकारचा काहीही अधिकार नाही आहे. हे ऐकल्यानंतर त्या
राजाची बुद्धी ही अत्यंत कोपिष्ट झाली. अरे, स्वबुद्धीने किंवा दुसऱ्याच्या उपदेशामुळे जो वैराग्य स्वीकारून आत्मज्ञानाचा मार्ग धरतो तो उत्तम पुरुष असतो, असे शास्त्रवचन आहे. म्हणून हे राजन, चल, कोणालाही कळू न देता माझ्याबरोबर उत्तरेकडे चल. अशा प्रकारे विदुराने धृतराष्ट्राची चांगलीच कान उघडणी केलेली आहे. त्याचा सुपरिणाम असा झाला आहे की धृतराष्ट्र विदुराबरोबर तत्क्षणी राजवाडा सोडून निघालाय. पाठोपाठ महासती गांधारीही निघाली. तिघेजण गुपचूप उत्तरेकडे निघालेले आहेत. दुसरे दिवशी प्रातःकाळी पूजा दान धर्म आटपून धर्मराजा विदुर व धृतराष्ट्र यांच्या दर्शनासाठी आले. पण संजयाखेरीज तेथे कोणीच नव्हते. त्यामुळे धर्मराजाने संजयाकडे विदुर, धृतराष्ट्र व गांधारी माता ही कुठे गेली याची चौकशी सुरू केली आहे. तेव्हा संजयाने आपणास काहीही माहीत नाही असे सांगितले. धर्मराजास हा आघात सहन झाला नाही. तो शोकाक्रांत झालेला आहे. इतक्या देवर्षी नारद तेथे आले. त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि धर्मराजा शोकमग्न पाहून त्यांनी धर्मराजा शोकाचे कारण विचारले. तेव्हा चिंता व्यक्त करीत धर्मराजाने आपल्या शोकाचे कारण सांगितले व आपल्याकडून असा कोणता अपराध घडला ही देखील या नारदांना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि माझा या धृतराष्ट्र, विदुर आणि आई गांधारी यांनी माझा त्याग का करावा किंवा त्याग का केला, त्याग करून मला सोडून का गेले, यामुळे मी अत्यंत व्यथित आहे, अत्यंत दुःखी आहे, असे धर्मराजा म्हणाले. पण हे ऐकल्यानंतर नारद म्हणतायत, धर्मराजा, प्रथम हा शोक तू थांबव, कारण हे विश्व ईश्वराच्या अधीन आहे, हे लक्षात घे. येथे संयोग आणि वियोग हे त्याच्या इच्छेने घडतात. उदरनिर्वाह बाबतीत म्हणशील तर ते सुद्धा भगवंताच्याच इच्छेने होत असते. आपला अन्नोदक कुठे आहे हे आपल्याला देखील माहीत नसते. हात पाय नसलेल्याचे सुद्धा भरणपोषण तोच करत असतो. अरे, जे पैसे कमवत नाही, जे कार्य करत नाही, अशा देखील प्राणीमात्रांचा उदर आणि त्यांना पोट भरण्याची काळजी या परमेश्वराला असते. त्यामुळे त्याची काळजी तू सोड. ते आता सप्तस्रोतामध्ये म्हणजे तीर्थावर आत्मकल्याणा करून भगवंताचे चिंतन करता करता देहत्याग करीत आहे. तू सुद्धा भगवान श्रीकृष्ण जोवर भूतलावर आहेत तोवरच राज्य कर. त्यांनी भूलोकाचा त्याग केला तर तू सुद्धा राज्य त्याग करून आत्मकल्याणाचा मार्ग धर. इतके सांगून देवर्षी नारद त्या ठिकाणी निघून गेले आणि धर्मराजा शोक आवरून आपल्या उद्योगास परावृत्त झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पांडवांचे प्रस्थान. हे पांडव कोण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र या पांडवांपैकी जो अर्जुन आहे, हा अर्जुन कृष्णाच्या अत्यंत जवळचा आहे. आणि ज्यावेळेस आपल्या सुदृढ बुद्धीला विचारपूस करण्यासाठी श्रीकृष्णांचा पुढचा विचार काय आहे हे जाणून घेण्यास द्वारकेस गेले, तेव्हा अर्जुन 7 महिने त्याच ठिकाणी होता. तो परत हस्तिनापुरामध्ये आलेला नव्हता व काही अपशकुन दिसल्यामुळे धर्मराजाला काळजी वाटू लागली आहे. काच फुटणे किंवा दूध ओतू जाणे किंवा दूध खाली पडणे अशा बऱ्याच अशा काही अपशकुनी ज्या गोष्टी आहे या धर्मराजाला दिसू लागल्या. त्यावेळेस धर्मराजाला अत्यंत काळजी वाटू लागली आहे. जवळच असलेल्या वृकोदराने या भीमाने ही काळजी धर्मराजांच्या चेहऱ्यावर बघितली आणि धर्मराजा त्यांच्याकडे पाहत म्हणालाय, वृकोदर, दिशा बघ कशी धुसर दिसू लागली आहे. सूर्याचा देखील उजेड हा कमी पडू लागला आहे आणि इकडं अकारण गर्जना हा नभ करत आहे, म्हणजे ढग त्या ठिकाणी गर्जना करीत आहे. घुबडाचे शब्द ऐकू येत आहे. भीमा, भगवान श्रीकृष्णाचे चरणकमल या भूतलावर राहिले की नाही याची काळजी मला वाटत आहे.
आणि नाहीसे झाले तर नाही ना, असा देखील प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतोय. धर्मराजा इतके बोलता बोलताच आपल्या महालाकडे जात असतानाच अर्जुन आल्याची बातमी त्यांना कळाली आणि तातडीने त्या अर्जुनाला भेटण्यासाठी निघाले. द्वारकेहून परतलेला अर्जुन राजा युधिष्ठिराला पाहताच चरणावर कोसळला आहे. टाहो फोडला आहे. नयनातनं अश्रू ढाळीत आहे. अनावर झालेल्या अश्रूंनी धर्मराजाच्या चरणाचे क्षयन केले आहे. नंतर अश्रू ढाळीत मूकपणे उभा राहिला. अर्जुनाचे निस्तेज व निष्बल असणारे शरीर मुख पाहून धर्मराजा चकाकला. धर्मराजाला तत्क्षणी नारदांची आठवण झाली. अधिकतम धर्मराजाने याला विचारले आहे, अर्जुना, द्वारकेतील आपली आप्तमंडळी कृष्णासह आनंदित आहे ना? तुझी प्रकृती ठीक आहे ना? तुझा कोणी अपमान तर केला नाही ना? तुला कोणाचा त्रास तर झाला नाही ना? असे अनेक प्रश्न हा अर्जुनाला विचारू लागलेला आहे. धर्मराजाने एका पाठोमाग हे जे प्रश्न विचारले याचा विचार बाजूला राहिला. पण अर्जुनाने उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आहे. शेवटी आपल्या मनाला आवर घालून अर्जुन अतिशय विषण्ण झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा विषय न घेता न बोलता तो त्या ठिकाणी उभा आहे आणि हळूच धर्मराजाकडे बघून म्हणताय, हे धर्मराजा, देवांनाही थक्क करणारे माझे सामर्थ्य हिरावून भगवान श्रीकृष्ण या जगाचा त्याग करून निघून गेलेले आहे. माझे हे शरीर म्हणजे एक जिवंत प्रेत उरलेले आहे. तू ज्या द्वारकेची व आप्तस्वकीयांची क्षेम विचारतोय ती सर्वी द्वारका समुद्रामध्ये बुडाली आहे. त्या आप्तसुद्धा उरलेलं नाही. काही आप्त हे थोडेसे शिल्लक आहे. माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे सर्व देवांना देखील माहिती आहे. पण या द्वारकेची जे यादव आहे, ऋषींच्या शापामुळे त्याची बाधा झाली आहे. वारुणी नावाच्या मध्यप्राशनाने उन्मत्त होऊन या सर्व यादवांनी एकमेकांचा जीव घेतला आहे आणि ते देखील थट्टा मस्करीमध्ये. काहीही उरलं नाही. दादा, कोणत्याही प्रकारचं मनामध्ये एक किंतु परंतु यावा आणि त्याच्यावर आपण काही विचार करावा अशी स्थिती देखील त्या ठिकाणी उरलेली नाही आहे. मी अत्यंत विकूल झालेलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञानाचा उपदेश केला होता. त्याचं स्मरण मी केलं, माझ्या मनाचं सांत्वन केलं आणि हातामध्ये गांडीव घेतलेला आहे. हातामध्ये धनुष्य घेतला आणि मला ज्या पद्धतीने कृष्णांनी सांगितलेलं होतं की या द्वारकेमध्ये बऱ्याच अशा काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहे, यांना घेऊन तू हस्तिनापुरामध्ये जा. त्यावेळेस मी त्यांना घेऊन, या सर्व स्त्रियांना घेऊन मी त्या ठिकाणी निघालो. मात्र रस्त्यातनं येता येता या जंगलामध्ये भिल्लांनी त्या ठिकाणी या स्त्रियांना पळवलं आहे आणि हे जे काही यादव आहे यांना देखील मारलं आहे. हे ऐकल्यावर हा धर्मराजा या अर्जुनाला प्रश्न विचारतो, अरे अर्जुना, तू गांडीवधारी आहेस, तू स्वर्गाला देखील जिंकू शकतो. अशी स्थिती असताना तुझ्यासमोर या यादव स्त्रियांना नेलंच कसं? त्यावेळेस या अर्जुनाने सांगितलं आहे, दादा, जोपर्यंत गोपालकृष्ण माझ्याबरोबर होते तोपर्यंत माझं सामर्थ्य, माझी शक्ती ही होती. मात्र हे गांडीव देखील आज माझं ऐकत नाही आहे. हे शस्त्र देखील माझ्या आज्ञेप्रमाणे वागत नाही आहे. मी शस्त्रामध्ये बाण पकडल्यानंतर ज्या मंत्रांचा उच्चार करायचो, जी शक्ती वापरायचो, त्या सर्व शक्तीचा विस्मरण मला झालेले आहे. मला असं वाटतं हा भगवंत, हा गोपालकृष्ण माझी सर्व विद्या घेऊन गेलेला आहे. हे ऐकलं आणि धर्मराजांना लक्षात आलं की आता या भूतलावर त्या ठिकाणी गोपालकृष्ण नाही आहे. हे सगळं कथन एका बाजूने महासती कुंती माता त्या ठिकाणी ऐकत होती आणि तिच्या मनावर इतका आघात झाला. कुंती मातेला ज्यावेळेस समजलं की कृष्ण आता या जगात नाही आहे, त्यावेळेस
भगवान कृष्णांचं स्मरण तिने केले. पंचप्राण एकवटून ब्रह्मरंध्रापाशी प्राण आणलाय आणि भगवान गोपाल कृष्णाची प्रार्थना करता करता तत्क्षणी अनंतामध्ये विलीन झाली आहे. अर्जुनाने कथन केलेलं वृत्त ऐकून धर्मराजाने मनातून सर्व संग परित्याग केलाय. स्वर्गारोहणाचा निश्चय करून परीक्षिताला राज्याभिषेक केलेला आहे. अर्जुनाबरोबर आलेला व्रज नामक अनिरुद्धाचा जो पुत्र होता तो मथुरेच्या राज्यावर बसवला. नंतर प्राजापत्य नामक इष्ट करुण अग्नीच्या आत्मस्थानासाठी की आत्म्यासाठी स्थापित केलेला आहे. सर्वसंग परित्याग केला आहे. वाणी बंद करून पंचप्राण एकवटून आणि प्राणाची आहुती देण्यासाठी हा धर्मराजा त्या ठिकाणी स्वर्गाच्या दिशेने निघालेला आहे. आणि हे सर्व पाहून अन्नाचा परित्याग ज्यांनी केला असे हे पांडव, आपला बंधू, आपला भाऊ हा निघालेला आहे उत्तरेकडे, हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पाची पांडव त्याच्या पाठीमागून निघाले आणि एक एक वर्ग पाची पांडव त्या ठिकाणी संपुष्टात आलेले. त्याचबरोबर द्रौपदी देखील गेली. सर्वांनीच भगवान श्रीकृष्णाचे ध्यान धरलेले होते व स्वतःला निष्कलंकी मनाने श्रीकृष्णचरणी लीन करून घेतलेले होते. भगवान श्रीकृष्ण हे भक्त होते आणि भक्ताच्याच बरोबर परमेश्वर स्वरूपामध्ये असणारे जे पांडवांचे कल्याण करणारे होते त्यांना देखील महाप्रस्थान करत असताना मोक्षप्राप्ती व्हावी याची देखील काळजी गोपालकृष्णांनी घेतलेली होती. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्तिभावाने भगवंताचे नाव मनामध्ये स्मरण करीत करीत सर्वांनी आपला प्राणाचा त्याग केलेला आहे आणि कृष्ण भक्तीमध्ये लीन झालेले आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.